प्रवास असो, ऑफिसचा डब्बा किंवा सकाळची घाई-गडबड. ना मेथी निवडायची, नाही चिरायची. फक्त कणकेत पाणी घाला, पीठ मळलं की तयार आहे 5 मिनिटात हा खमंग खुसखुशीत असा पराठा. आज आपण मेथीच्या पराठ्याचं प्रीमिक्स बघणार आहोत. हे प्रीमिक्स बनवायला खूप सोपं आहे. घरातल्या उपलब्ध साहित्यात तयार होतं आणि तुम्ही हे महिनाभर खाऊ शकता. जेव्हा पराठा बनवायचा तेव्हा फक्त कणिक मळायची आणि पराठा तयार. मग चला बनवूया रेसिपी. तर हे प्रीमिक्स बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर मल्टीग्रेन आटासुद्धा वापरू शकता. वजनी प्रमाणात 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो आणि कपाने मोजून घेतलं तर 4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कपानेही मोजून घ्या किंवा मग एखादी वाटी ग्लास जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटेल त्याने पीठ मोजून घेऊ शकता. मोठ्या प्रमाणात हे प्रीमिक्स तयार करून तुम्ही याचा व्यवसायसुद्धा करू शकता. गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे धने जिरे पावडर, 2 चमचे लाल तिखट घालायचं. लाल तिखट थोडंसं तिखट असल्यामुळे मी कमी वापरलं. तुम्हाला हवं तर अजून वापरू शकता. 1 चमचा जिरे घेतले आहे. अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा. मी जो चमचा दाखवला तो पोहे खाण्याचा चमचा आहे आणि त्यानेच हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं. 3 मोठे चमचे तीळ घातली आहे. यामध्ये 1.5 चमचा घालायची आहे आमचूर पावडर. आमचूर पावडर घालायचीच कारण मेथीचा कडवटपणा कमी होतो. 1 चमचा यामध्ये मीठसुद्धा घालायचं. आता यामध्ये नक्की मेथी कोणती वापरायची, कसुरी मेथी की साधी मेथी? इथे मी दोन्हीही मेथ्या वापरलेल्या आहे. ही आहे रोजची भाजी आपण जी बनवतो ती मेथी, पण ही सुकवलेली मेथी आहे. हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यामध्ये गावाकडे मेथीची भाजी आणि हरभऱ्याची भाजी हमखास सुकवली जाते. मी हीच भाजी वापरली. पण जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही कसुरी मेथी वापरू शकता. 5 चमचे कसुरी मेथी आणि 5 चमचे मी साधी सुकवलेली मेथी घेतलेली आहे. पण कसुरी मेथी घालणार असाल तर 10 मोठे चमचे कसुरी मेथी घ्यायची. ती स्वच्छ निवडून त्यानंतर तव्यावर 2 ते 3 मिनिटं चांगली भाजून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत होते. आता यामध्ये या दोन्हीही मेथ्या घालायच्या आहे. कसुरी मेथी घालताना हातावर थोडीशी चोळून घाला म्हणजे स्वाद खुलून येतो. पण त्यातल्या जाडसर काड्या काढून टाकायच्या. थोडीशी भाजून घेतली की छान कुरकुरीत होते आणि त्याचा स्वादही चांगला लागतो. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पण जर तुम्हाला थेपले किंवा पराठे हलकेसे गोडसर हवे असतील तर यामध्ये 1 ते 2 चमचे तुम्ही पिठी साखरसुद्धा घालू शकता. हे सगळे मसाले आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. मेथीची भाजी वापरायची असेल ती मात्र सुकवलेलीच घालायची. ओलसर मेथी यामध्ये अजिबात वापरायची नाही, नाहीतर प्रीमिक्स लवकर खराब होईल. घंटो का काम मिनटो में करायचं असेल तर हे प्रीमिक्स तयार करून ठेवा. सकाळच्या घाई गडबडीमध्ये रोज रोज नाश्त्याला काय ते पदार्थ बनवायचे. फक्त पिठामध्ये पाणी घाला आणि 5 मिनिटात तुम्ही नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी झटपट असे मेथीचे पराठे, थेपले किंवा पुऱ्यासुद्धा बनवून खाऊ शकता. हाताने हे पीठ चांगलं एकसारखं करून घ्यायचं आणि मग डब्यात भरून ठेवायचं. पाहिजे तेव्हा यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. मेथीचे पराठे डब्यासाठी बनवायचे म्हटलं की आदल्या दिवसापासूनच त्याची तयारी करावी लागते. आता हे प्रीमिक्स जे बनवलं त्यापासून आपण पराठेसुद्धा बनवणार आहोत. तर इथे मी 1 कप प्रीमिक्स घेतलं आहे आणि हे प्रीमिक्स भिजवण्यासाठी 1 कप ताक घेतलं. ताक किंवा दह्याचा वापर करा, त्यामुळे पराठे असतील किंवा थेपले खायला चविष्ट लागतात. पण जर तुम्हाला वाटलं की ताक आणि दही वापरायचंच नाही तर नुसतं पाणी घालूनसुद्धा तुम्ही कणिक भिजवू शकता. 1 कप प्रीमिक्स होतं त्यासाठी पाऊण कप ताक वापरलं आहे. पण जर तुम्ही दही वापरणार असाल तर पाव कप दही घ्यायचं आणि राहिलेलं पाणी घालून मग यामध्ये ही कणिक भिजवायची थोडीशी सैलसर. पराठे मऊसूत व्हावे म्हणून यावर 2 चमचे तेल घालायचं. पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटं हे पीठ चांगलं मळून घेतलं. अगदी सैलसर अशी ही कणिक तयार झाली. कणिक चांगली मळून घेतली की लगेचच पराठे बनवायचे आणि याच पिठापासून तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता. 1 कप प्रीमिक्स घेतलं होतं त्यापासून 5 पराठे तयार होतात. त्यामुळे तुम्हाला किती जास्त प्रमाणात बनवायचे त्यानुसार प्रीमिक्स घ्या. त्यामध्ये दही, पाणी किंवा ताक घाला. पीठ मळलं की तयार आहे हे पराठे. आता ते लाटून घ्यायचे. लाटण्यासाठी इथे मी कोरडं गव्हाचं पीठ वापरलं आणि शक्य होईल तितका पातळ पराठा तुम्ही लाटून घेऊ शकता. जर तुमच्याकडे रोटी मेकिंग मशीन असेल तर त्यामध्ये तर अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही हा पराठा बनवून खाऊ शकता. अगदी पातळसर असा हा पराठा लाटून घेतला. आता मनात येईल तेव्हा तुम्ही यापासून पराठे, थेपले बनवून खा. कारण मेथीची भाजी निवडण्याची, चिरण्याची अजिबात गरज नाही. घंटो का काम मिनिटोमध्ये आणि झटपट तयार होणारा असा हा नाश्तासुद्धा. आता हा पराठा अगदी पातळसर लाटून घेतला. लगेचच भाजूनसुद्धा घ्यायचा. तवा चांगला गरम झाला की दोन्हीही बाजूने छान असा खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे. यावर तुम्हाला हवं असेल तर लोणी, बटर किंवा साजूक तूप लावून भाजून घ्या.
चविष्ट मऊसूत असा हा मेथीचा पराठा फक्त 5 मिनिटात तयार होतो. आता मेथीची भाजी निवडण्याची, चिरण्याची काहीही गरज नाही. एकदा का प्रीमिक्स बनवलं की तुम्हाला हवे तेव्हा नाश्त्याचे पदार्थ बनवता येतात. बरं, यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या किंवा भिजवलेले कडधान्य घालून सुद्धा पराठा किंवा थेपला बनवू शकता. मऊसूत असे हे मेथीचे थेपले किंवा पराठे. खायला जितके चविष्ट आहे, बनवायला तितकेच सोपे. पराठा बघा किती छान मऊसूत झाला आहे. अगदी होटाने सुद्धा खाता येईल इतका. यासोबत लोणी, लोणचं किंवा मग दही, भाजी किंवा चटणीची तर अजिबात गरज नाही. असा हा फक्कड बेत जरूर ट्राय करा आणि हे प्रीमिक्ससुद्धा बनवा. कसं झालं कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.